गडचिरोली जिल्ह्यातला आरमोरी विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत कोणीही सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही, पण यावेळी भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी आपण तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक साधणार असा विश्वास व्यक्त केला। अतिशय सामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या कृष्णा गजबे यांना 2014 मध्ये ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी भाजपचं तिकीट देऊन पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवत निवडून देखील आणलं। सर्वसामान्यांशी नाळ जुळलेली असल्यानं गजबे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत त्या बऱ्याच प्रमाणात दूरही केल्या। 2014 ला जे पक्षांनी आणि पक्षश्रेष्ठींनी आणि मार्गदर्शकांनी जो मला विश्वास दिला आणि एक संधी उपलब्ध करून दिली, त्याला आशीर्वाद जनता जनार्दनी मला दिला। आरमोरी मतदारसंघात शेतातील मोटार पंपाला दिवसा 12 तास वीज पुरवठा करणं गरजेचं होतं, मात्र महावितरणाच्या तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य होत नव्हतं। पण तीव्र इच्छाशक्ती आणि त्याला प्रयत्नांची जोड मिळाली की सर्व काही शक्य होतं, हे गजबे यांनी दाखवून दिलं। सिंचन सुविधा वाढवण्यावर गजबे यांनी भरही दिला। शेतकऱ्यांना रेग्युलर विद्युत मिळावी, दिवसा 12 घंटे विद्युत पूर्ण वेळ मिळावी म्हणून कृषी वाहिन्या ह्या वेगळ्या करण्यात आल्या की गावठाण हा वेगळा आणि कृषी वाहिन्या वेगळ्या, का त्या कृषीधारकांना किंवा त्या शेतकऱ्यांना विद्युत पुरेपूर मिळावी। हा आपण 2019च्या या कालखंडामध्ये हा मी केला। तर लाखांदोरीवरून 33 kV आणली, ब्रह्मपुरीवरून 33 kV आपल्या आरमोरी निर्वाचन क्षेत्रामध्ये आली, गांगलवाडीवरून आरमोरीला आणली। म्हणजे जो शेतकऱ्यांना विद्युत पुरेसा पाहिजे होता तो मी प्रयत्न केला। जे माझे प्रलंबित असलेले प्रश्न 2019ला निकाली काढण्याचा प्रयत्न केला। आज रस्त्याची समस्या असेल, विद्युतची समस्या, ती आपल्याला जाणीवपूर्वक समस्या निर्माण होत होती। ती समस्या आपण कुरखेड्याला 132 पॉवर स्टेशन मंजूर केला। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्लांट का ज्या ठिकाणी पॉवर स्टेशन आहेत त्या ठिकाणी आपण ते मुख्यमंत्री सौर ऊर्जाचे प्लांट हे तयार केले। शेतकऱ्यांना कमी खर्चात पडावं परंतु मुबलक पाणी मिळावं म्हणून सौर ऊर्जा प्लांट मी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे की जवळपास 150 हेक्टरला ते पाणी सुरू होईल आणि आता काही दिवसामध्ये चालू होईल। आरमोरी मतदारसंघातील कोरची, कुरखेडा या तालुक्यातील दुर्गम गावांना वेळीच चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या हा प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नेहमीच केला। त्यात विशेष बाब म्हणून तब्बल 100 खाटांच्या रुग्णालयाला त्यांनी मंजुरी मिळवून घेतली। रोजगार निर्मितीसह शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण व्हावे ही गजबे यांची इच्छा आहे। इट्याडो वडसा लगत आहे, काही आरमोरीचा अर्धा भाग आहे, काही वडसा तालुक्याचा अर्धा भाग आहे, त्याला इट्याडोचं पाणी जातं, पण अर्ध्या भागाला मात्र इट्याडोचं पाणी जात नाही। तर त्याला सिंचनाची व्यवस्था केली पाहिजे म्हणून गाढवी नदी असेल, सती नदी असेल, खोब्रागडी नदीवर ब्रिज कम बंधारे मी मंजूर केले आणि आजही गाढव्या नदीवरती 2 बंधारे, सती नदीवरती 1 बंधारा, खोब्रागडी नदीवरती बंधारे आपण मंजूर केले। त्या ठिकाणी काम पण चालू आहे की त्याचं सिंचनासाठी त्याची मदत होईल। गोंडवाना ब्रँड या नावानं त्या ठिकाणी दुधापासून ज्या वस्तू तयार होतात त्या विक्री करायचा आणि रोजगार कसा मिळेल या संदर्भात की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे लगत आहेत। या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपण गाई म्हशी आपण देतो शासनाच्या माध्यमातून, एक थोडासा शेतीला आधार म्हणून एक दुधाचा एक व्यवसाय तयार त्यांना मिळावा म्हणून या ठिकाणी आपण हा एक प्रकल्प हा तयार करण्याचा हा एक मानस आहे। आपण सामान्य जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणाऱ्या कृष्णा गजबे यांचे पाय अजूनही जमिनीवर आहे। त्यामुळे यावेळेस तिसऱ्यांदा पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकत भाजपची उमेदवारी दिली आहे। जनतेचं प्रेम हीच आपल्या यशाची पावती असल्याचं गजबे सांगताय। या कामाच्या माध्यमातून जनता जनार्दनाच्या सोबत मी राहत राहिलो हीच पावती खरी मला मतदारसंघातून माझ्या जनता जनार्दनाकडनं मला मिळाली आणि हाच विश्वास कायम राहील आणि तिसऱ्यांदा
आरमोरी निर्वाचन क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून ही संधी मला जनता जनार्दन आज देणार आहेत आणि मला आशीर्वाद देणार आहेत. हेच खरं माझी यशाची पावती आहे. कृष्णा गजबे सलग तिसऱ्यांदा विजय झाल्यास आरमोरी विधानसभा क्षेत्रच नाही तर गडचिरोली जिल्ह्यात विजयाची हॅट्रिक करणारे ते पहिले आमदार ठरणार आहे. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.